नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? चला तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला आज करायची आहे कटिंग. हे आपलं आहे छोटंसं आणि छानसं कस्टमर. तर हे कस्टमर आपल्याकडे कुठून आलेलं आहे? तर हे कस्टमर आपल्याकडून आलेलं आहे छत्रपती संभाजी. आपल्या दिवाळीचा सण असल्यामुळं गावाकडे आलेले होते. त्याच्यामुळं ज्यावेळेस ते गावाकडे येतात त्यावेळेस माझ्याकडे सानूचा हेअरकट आणि आयब्रोज आणि ब्लाऊज ह्या तिन्ही गोष्टी माझ्याकडनं करून घेतात. ज्यावेळेस पुन्हा त्यांचा चक्कर होतो त्यावेळेस ब्लाऊज घेऊन जातात आणि ज्यावेळेस येतात त्यावेळेस कटिंग आणि आयब्रोज करून जातात. त्या ताईंना कुठंच आवडत नाही, त्याच्यामुळं त्या माझ्याकडे ज्यावेळेस येतात त्यावेळेस हे तिन्ही गोष्टी करूनच जातात. तर सानू म्हणजे खूप गोड मुलगी आहे. ती स्माईल खूप छान देते, पण जर कटिंग करायच्या वेळेस रडायला लागली ना तर खूप रडत राहते. ती कसंच ऐकत नाही. सानू म्हणजे कटिंगच करून देत नाही ना, स्टूलवर राहत नाही, खुर्चीवर बसत. बघितलं ना किती आगाऊपणा करते, अजिबातच राहत नाही. रडायला लागली की खूप रडते, कारण की मलाच भीती वाटते की तिला कातर वगैरे लागेल की काय. ती मानच देत नाही. अशी रडायला लागली तर मला भीती वाटते तोंडात केस जातील की काय, पण जातातच केस तोंडामध्ये, कारण ती रडतेच खूप. ज्यावेळेस मी दुपारी कामात होते त्यावेळेसच सानूच्या मम्मीचा फोन आलेला होता की आम्हाला आज कटिंगसाठी यायचं आहे. तर आज सानूची कटिंग म्हटल्यावर मला खूप टेन्शन येतं. सानूच्या मम्मीला म्हटलं मी तुमचे आयब्रोज करून देते, पण सानूची कटिंग मी काय करणार नाही, कारण की ती खूप रडते. मला कातर लागायची खूप भीती वाटते तिला. तर तिची मम्मी काही ऐकानच नाही. आम्ही इतक्या लांबून येतो तुमच्याकडे कटिंगसाठी येतो खास, आणि तुम्ही नाही म्हणतात. तर म्हटलं चला ठीक आहे, आपण कशी का होईना करू कटिंग. पण सानू बघितली ना किती हालते, कटिंगसुद्धा करू देत नाही ती. तर अशीच दोघी तिघी जणी पकडून तिची कटिंग करतो, आणि ती कड्यावर राहून सुद्धा बघितली ना किती उड्या मारती ती. सानूची कटिंग कशी करते ती मलाच माहिती. पूर्ण कटिंग होईपर्यंत सानू अशीच करत राहते. चला तर तुम्ही कटिंग बघा. तर फायनली आपल्या सानूची कटिंग झालेली आहे. तर आता बघा किती छान आणि क्यूट दिसत आहेत. तर अशी आपली सानूनी माझी खूप फजिती केलेला आहे कटिंग करायच्या वेळेस. तर आपली कटिंग आज कशी झाली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.